मास्तरच्या गावात गेले 8 दिवस चालला होता हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये एवढे भयान स्टँड झालेत ना, ते तुम्ही फक्त पुढे बघा. ते म्हणतो ना आपण गावची जत्रा आणि कारभारी जत्रा, त्याचं पुरेपूर उत्तर आणलंय मी आज. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आज आपल्या गावात होता सप्ताह आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही आलतो मंदिरामध्ये. सगळी साफसफाई करून साऊंड बिऊंड रेडी करून मस्त पैकी कीर्तन वगैरे सुरू झालं. सप्त्यातला पहिला दिवस हा जरासा धावपळीचाच असतो, कारण की सगळ्या गोष्टी ट्रायल बेसिसवर चाललेल्या असतात. त्यात आमच्या आजूबाजूच्या नियोजनात बऱ्याच चुका होत्या. त्या आपण या कीर्तनाच्या गुंगीमध्ये कोणालाच काही कळलं नाही. अनुष्का ताईंचं कीर्तन एकदम मस्त झालं. हॅशटॅग कांड केला पण गावाला नाही कळला. जसं कीर्तन विठो बरकमाईवर येत होतं तसं आम्ही वाढायची तयारी सुरू केली. कीर्तन झाले 8 तासात सारा गाव जीव घालून घरी पाठवून दिलं. मंदिरावर आपल्या तेजस भाऊने एकदम खत्री लाइटिंग करून टाकली होती, एकदम चमचम करीत होती. तुम्हाला बी लागली तर मला फोन करा, मी दिन कॉन्टॅक्ट लावू. तसंच मंदिराच्या आसपासच्या परिसरात पण एकदम भारी लाइटिंग केली होती. एकदा सारा गाव घरी काढून दिलं का सगळं मंदिर आपल्या नावावर होत असतं. मग रात्री काय सगळे कार्यकर्ते मंदिरात झोपायला आणि पारा करायला एकदम येठून होती. सकाळी उठल्या कळलं 6:45 वाजले, तर 7 वाजता आपल्याला कॉलेज असतं. मग बरंच गार पाण्याने आंघोळ केली, डायरेक्ट आपल्या शाईनचा कटका टाकून गेलो कॉलेजला. हे असंच अँटिक रुटीन आपलं पुढचे 9 दिवस चालणार होतं आणि प्रत्येक गावातल्या तरुण पिढीची अशीच काहीतरी धावपळ चालू असते सप्त्यामध्ये. तुम्हाला जर प्रॉपर टाइम मॅनेजमेंट शिकायचं आहे आणि पोरं, काम, सप्ताह, घर, अध्यात्म हे सगळं कसं मॅनेज करते हे जवळून बघायचंय ना, तर तुम्ही सप्त्यात नक्की काम करायला पाहिजे. आणि आमचं गाव तर त्या बाबतीत एक नंबर आहे. आमच्या इथल्या सप्त्यात 3-3 पिढ्या एकखटी काम करतात, पण कोणासोबत वाद नाही होत. आणि मोठ्यांचं बघून बारके पण इथं तसंच अनुकरण करतात. म्हातारी माणसं आपल्या डोक्याने तर यंग पिढी आपल्या ताकदीने सप्ताह चालवित असते. मी तर नेहमी म्हणत असतो, एक हेच ताकद आहे, जिथं पाहिजे तिथं ती वापरलीच पाहिजे. आणि माणसं कधी कधी या गोष्टीला घोडा पण लावतात, ते पुढे बघा तुम्ही आता. आणि एक दिवस रात्री या भजनी मंडळाचा पार होता. यांनी एकदम टॉप क्लास भजन करून टाकले रात्री. जसा शेवटचा दिवस जवळ येत होता तसं पब्लिक अजून वाढत होतं आणि एकदम उत्साही होतं. या सगळ्यात एक गोष्ट मला कळली, मी गावात तरी फेमस झालोय आता. इथून मागचे सगळे सप्ते मी भैया इकडे वर वाढले होते, तर आज सप्त्यात मला दिसतं मास्तर इकडे असं चाललं होतं. आपला जेवढा गावावर जीव आहे तेवढाच गावाचा बी आपल्यावर जीव आहे. फुल सपोर्ट करतात आपल्याला. आणि या वाश्याने मला रात्री 3 तास पारा करायला लावले. यांनीच मला धोका दिलाय आणि डायरेक्ट भजन सुरू झालं. उठला योगडी. मग शेवटच्या दिवशी साऱ्या गावाला बुंदी स्वयंपाक असल्यामुळे आचारी भाऊ मस्त पैकी बुंदी बिंदी तळीत होती. तसं तर रोज रात्री गावाला जेवण होतं. आमटी भाकरी पासून शिरापुरी पर्यंत सगळे मेनू झालेत आमचे. शेवटच्या दिवशी मस्त मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या, कारण की सद्गुरू श्री मिसाळ महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन तर एकदम भारी होणार होतं. मला आंघोळीला डायरेक्ट 9 वाजले होते. एवढं काम लागलं होतं आपल्या मागं. मग दिवसभर सगळं गाव जेवण जीव घालून ही सगळी मंडळी शेवट जेवायला बसली होती. या सगळ्या पंक्तींमध्ये सप्त्यात वर्गणी गोळा करणाऱ्यांपासून तर झाडू मारणाऱ्यांपर्यंत सगळी फ्रेम दिसेल तुम्हाला. नव्या पिढीचा सप्ताह तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा राव.